पाकातली बेसन बर्फी बनवताना कधी बर्फी खूप कडक होते, कधी सेट होत नाही किंवा बेसनाचा खमंग स्वादच येत नाही. मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी योग्य प्रमाणात बेसन भाजून परफेक्ट पाक तयार करून आणि काही छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण बनवणार आहोत एकदम खमंग, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी पाकातली बेसन बर्फी. अशी बेसन बर्फी जर तुम्ही घरी बनवली ना तर तुम्हाला बाजारातून आणण्याची गरजच पडणार नाही. आता इथे आपण सर्वात अगोदर पाक बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी साखर घेतलीये. वजनीप्रमाणे म्हणाल तर 300 ग्रॅम आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी घ्यायचंय. एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्यांचे प्रमाण घ्यायचंय म्हणजे तुम्हाला वाटीचं प्रमाण व्यवस्थित समजेल. आता मध्यम आचेवरती आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे आणि साखर विरघळत असतानाच यामध्ये केसरचे दाणे टाकायचे थोडे. साखर विरघळून झाली, असा उकळ आलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे पाक बनवून घ्यायचंय. 2 मिनिटांनंतर आपण इथे चेक करून बघूया. तर असं बोटावर घ्यायचं आणि असं हलकसं याला बोटाने दाबायचंय. असं हलकासा तार यायला लागला समजून घ्यायचं आपला पाक इथे तयार झालाय. इथे आपल्याला कडक वगैरे पाक करायचा नाही, फक्त असा बोटाला चिपकला गेला पाहिजे असाच आपल्याला इथे पाक करायचा आहे. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिमूटभर पिवळा फूड कलर घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे, हवा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. मी फक्त बर्फी दिसायला छान दिसेल म्हणून घालतेय. आपला इथे पाक बनून तयार झालाय. आता याला साईडला ठेवायचंय. तोपर्यंत आपण बेसन भाजून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये ज्या वाटीने मी साखर घेतली होती ना त्याच वाटीने 1 वाटी भरून तूप घालायचंय. वजनीप्रमाणे म्हणाल तर 150 ग्रॅम आहे. आता त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी बेसन पीठ घालायचे. आता हे बेसन पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आपल्याला याला सतत हलवत भाजत राहायचे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर काय होईल, आपलं बेसन पीठ करपून जाईल. आता कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपल्याला ह्या पिठाला सतत हलवत भाजून घ्यायचंय. आता 7 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं असं बेसन पातळ झालेलं आहे आणि याचा थोडासा रंगही बदललेला आहे. आता इथून पुढे अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला भाजून घ्यायचंय. आता पुढचे 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं बेसन मस्त खमंग भाजलेलं आहे आणि सुगंध सगळीकडे दरवळतोय आणि रंग देखील बदललेला आहे. आता इथे मला संपूर्ण बेसन भाजण्यासाठी बरोबर 9 मिनिटं लागलेली आहेत. आता ह्या स्टेपला यामध्ये आपल्याला 3 चमचे भरून दूध घालायचंय. दूध घातल्याने काय होतं, आपलं बेसन मस्त दाणेदार होतं आणि छान असं रवाळ टेक्स्चर येतं. आता याला 1 मिनिटभर सतत हलवत राहायचंय. आता मिनिटभरानंतर तुम्ही इथे बघू शकता बेसनाला असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. आता लगेच आपल्याला जे बनवून घेतलेलं पाक होतं ना ते आपल्याला सर्व यामध्ये घालायचंय आणि व्यवस्थित चमच्याने सतत हलवत राहायचंय आणि गॅस इथे कमीच ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही. आता 1-2 मिनिटं आपल्याला याला असं शिजवून घ्यायचं जोपर्यंत आपलं घट्टसर बॅटर होत नाही तोपर्यंत. 1 मिनिटभरातच तुम्ही इथे बघू शकता बॅटर असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. जोपर्यंत आपलं बॅटर कढई सोडत नाही तोपर्यंत आपोआपच याला असं तूप सुटायला लागतं आणि कढईमधून बाजूला व्हायला लागतं. म्हणजे असं आपलं घट्टसर बॅटर इथे तयार झाले हळूहळू करून. आता मी असं चमच्याने जमा करते, एका जागेवर हे बॅटर जमा होते. म्हणजे असंच आपल्याला बॅटर हवंय. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर घालायची. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपलं इथे बर्फीचं बॅटर बनवून तयार झालंय. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्या भांड्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय. जर तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही एखादं ताट किंवा केकटेनही घेऊ शकताय. त्यामध्येही आपली बर्फी छान सेट होते. बॅटर गरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये ओतून घ्यायचंय आणि चमच्याने असं छान सेट करायचंय. सर्व बाजूने असं छान एकसारखं करून घ्यायचंय आणि यावरती काही बदाम आणि पिस्त्याचे काप करून घालायचे. आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालतील. आता ही बेसन बर्फी आपल्याला अर्ध्या ते 1 तासासाठी थंड होऊ द्यायची आहे. आता इथे बरोबर 1 तासानंतर आपलं बेसन बर्फी छान सेट झालेली आहे. आता लगेच आपण याला कट करून घेऊयात. मी याला चौकोनी आकारात कापते. तुम्ही याला हवं तसं कोणताही आकार देऊ शकताय. हे बघा, मी तुम्हाला इथे एक बर्फी काढून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली बर्फी सुटसुटीत निघते. म्हणजेच आपली बर्फी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. आता यातली एक बर्फी तुम्हाला मी तोडूनही दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता किती सहजपणे तुटल्या जाते आणि एकदम नरम झालेली आहे आणि तोंडात टाकता सहज विरघळेल इतकी भारी झाली आपली बेसन बर्फी. तर येत्या रक्षाबंधनाच्या खास सणासाठी घरच्या घरी ही बर्फी नक्की बनवा आणि आपल्या भावाला प्रेमाने खाऊ घाला. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये.